नमस्कार मित्रांनो, मी अवधूत एकल पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बघित आलोय आपण की म्युच्युअल फंडांनी कशा पद्धतीने रिटर्न दिलेत। आता बऱ्याच लोकांना प्रश्न असतोय की सगळ्यात कंपनी चांगली कुठली, कुठल्या बँकेत कुठल्या कंपनीमध्ये गुंतवणूक कराय। तर मित्रांनो, टॉपची एक नंबरची कंपनी ह्या सगळ्या म्युच्युअल फंडांमधली तर ती आहे एसबीआय। आपण आज बघूया की एसबीआयचे 3 फंड बघूया की ज्यांनी चांगलं परफॉर्म केले, आउट परफॉर्म केले। बरीच वर्षे, कित्येक वर्षे हे फंड त्या पद्धतीने चांगलं परफॉर्म करत आले। तर आजचा विषय आहे बघा की एसबीआयचे 3 बेस्ट फंड्स। चला तर वळूया आजच्या या विषयाकडे। मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर बघूया। तर एसबीआयचा पहिला आपण फंड चूज केलाय तो म्हणजे एसबीआयचा लार्ज अँड मिड कॅप फंड। मित्रांनो, टॉप 200 कंपन्यांमध्ये याची गुंतवणूक असते। याच्यामध्ये बघितलं तर एनएव्ही सध्याचा आहे याचा 597 रुपये, एक्सपेन्स रेशो आहे 1.60 आणि फंड साईज आहे 28,000 कोटी रुपये। 1993 साली सुरू झालेला हा फंड मित्रांनो गेली कित्येक वर्षे जबरदस्त रिटर्न देत आला आहे। मित्रांनो, याच्यामध्ये बघायचं झालं आपल्याला तर एसबीआयचा लार्ज अँड मिड कॅप फंडचं जर रिटर्न बघितलं तर गेल्या 5 वर्षाचा फंडचा ॲव्हरेज रिटर्न आहे 21.34%। 1 वर्षाचा बघू शकताय तुम्ही, 3 वर्षाचा सुद्धा बघू शकताय। मित्रांनो, लॉन्च डेट इथं दाखवले 2005, पण हा फंड प्रत्यक्षात 1993 साली सुरू झाला। एसबीआय लार्ज अँड मिड कॅप फंडमध्ये कुठल्या कंपन्या आहेत बघा। तर याच्यामध्ये एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी एएमसी या टॉप 10 कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पैसा या फंडने लावलेला आहे। मित्रांनो, त्यानंतर जर बघितलं तर याचे रिस्क रेशो बघितला तुम्ही तर सगळे रिस्क रेशो हे पॉझिटिव्ह आहेत, ग्रीन सिग्नलमध्ये आहेत। म्हणजे कमी रिस्कमध्ये जास्तीत जास्त रिटर्न काढायचा ह्या फंडनं प्रयत्न केलेला आहे आणि तो सक्सेसफुल झाला आहे। मित्रांनो, गेली 30 वर्षे हा फंडनं भरपूर प्रमाणात रिटर्न दिलेले आहेत। चला तर वळूया आजच्या या दुसऱ्या फंडकडे। एसबीआयचा स्मॉल कॅप फंड हा फंड बऱ्याच लोकांना तुम्ही बघितला असेल, ऐकला असेल किंवा तुम्ही इन्व्हेस्टसुद्धा केला असेल। तर हा फंड सगळ्यात फेमस फंड आहे। जवळपास 33,000 कोटी रुपये या फंडमध्ये इन्व्हेस्टेड आहे। फंड साईज आहे, एक्सपेन्स रेशो आहे 1.56%, एनएव्ही आहे 176 रुपये। एकदम हाय रिस्क फंड आहे मित्रांनो, एकदम चांगला रिटर्न यानं जनरेट केलेला आहे। तुम्ही रिटर्नच्या बाबतीत बघत असाल तर गेल्या 5 वर्षाचा रिटर्न याचा 26.77% आहे आणि 2009 साली हा फंड सुरू झाला आहे। तर इथून पासून 2009 पासून आजपर्यंत दरवर्षी जबरदस्त रिटर्न ह्या फंडने मित्रांनो दिलेले आहेत। या फंडमधचा स्टॉक जर बघायचे झाले तर कल्पतरू प्रोजेक्ट्स, ब्लू स्टार, जीएनटीडी, वर्लपूल इंडिया, फिनोलेक्स अशा कंपन्या याच्यामध्ये टॉप 10 कंपन्या आहेत ज्यांच्यामध्ये याची गुंतवणूक आहे। मित्रांनो, याचे जर रिस्क रेशो बघितलं तर ह्याचे पण रिस्क रेशो मित्रांनो काय आहेत, सगळे पॉझिटिव्ह आहेत, सगळे ग्रीनमध्ये आहेत। म्हणजे कमी रिस्कमध्येच यांनी काय केलं आहे, जास्तीत जास्त रिटर्न काढायचा प्रयत्न मित्रांनो केलेला आहे। मित्रांनो, आता तिसऱ्या फंडकडे वळूया। एसबीआयचा कॉन्ट्रा फंड। कॉन्ट्रा ही थीम म्हणजे कॉन्ट्राचा अर्थ आहे उलट, म्हणजे जसं मार्केट वाढतं तसं याच्यामध्ये काय होतं, विक्री होते आणि जसं पडतं तसं खरेदी होते। म्हणजे स्टॉक वाईज ह्याच्यामध्ये गुंतवणूक केली जाते। या फंडचा जर आपण एनएव्ही बघितला मित्रांनो तर 379 रुपये या फंडचा एनएव्ही आहे। मित्रांनो, 1.52 एक्सपेन्स रेशो आहे आणि 40,000 कोटीचा फंड आहे। या कॅटेगरीमधला सगळ्यात फेमस फंड आहे हा एसबीआय कॉन्ट्रा फंड। याच्यामध्ये आपण बघितलं तर याचे रिटर्न गेली 5 वर्षाचे 29.57% म्हणजे चांगले जबरदस्त रिटर्न आहेत। मित्रांनो, 2005 साली हा पण फंड सुरू झाला आहे, त्याच्या आधी सुरू झालेला आहे 2005ला, मगाशी मी म्हणलं त्या पद्धतीनं सुरू झालेला आहे हा फंड। याच्यामध्ये जर 5 वर्षाचा रेकॉर्ड तुम्ही बघितला तर रँक 1 आहे या फंडची। याच्यामधलं तुम्ही कंपन्या जर बघितला तर एचडीएफसी बँक, निफ्टी, बँक निफ्टी, रिलायन्स इंडस्ट्रीज, गेल, कोटक महिंद्रा बँक हे टॉप 10 होल्डिंग्स आहेत ह्या फंडनं याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे। त्यानंतर बघायचं झालं तर रिस्क रेशोज, पुन्हा ह्या फंडचे सुद्धा रिस्क रेशो सगळे ग्रीनमध्ये आहेत, म्हणजे पॉझिटिव्हमध्ये आहेत। याचा अर्थ यांनी सुद्धा ह्या फंडनं सुद्धा काय केलं आहे तर मित्रांनो यांनी सुद्धा कमी रिस्कमध्ये जास्तीत जास्त रिटर्न जनरेट केलेले आहेत, जबरदस्त रिटर्न जनरेट केलेले आहेत। मित्रांनो, आपण जे फंड बघितले या सगळ्या फंडमध्ये एकच कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे मोठ्या टाईमसाठी म्हणजे गेली कित्येक वर्षे ह्या फंडनी स्टेडी रिटर्न्स दिलेले आहेत। सगळ्यात चांगले रिटर्न्स दिलेले आहेत। सगळ्यात चांगले रिटर्न दिल्यामुळेच एसबीआय म्युच्युअल फंड ही कंपनी टॉपची कंपनी झालेली आहे। मित्रांनो,
तुम्हाला या अशाच पद्धतीची जर गुंतवणूक करायची असेल तर मला तुम्ही कॉल करू शकताय, मेसेज करू शकताय आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.